बारामती कृषी प्रदर्शन 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणजे आपले शेतकरी आलेले आहेत की ज्यांनी 51 दिवसामध्ये 51 लाखाचं उत्पादन घेतलेले हे शेतकरी, जशी आम्ही तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती त्याच पद्धतीनं आज शेतकऱ्याच्या तोंडातून त्यांचा अनुभव, त्यांचं कथन फार मार्गदर्शन ठरणार आहे. तरी मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. हे शेतकरी आहेत तांदुळवाडीचे. यांचं नाव आहे सुनील चव्हाण, की ज्यांनी 51 दिवसामध्ये 51 लाखाचं कलिंगड घेतलेले आहेत. त्या आपल्या कलश सीडच्या स्टॉलला आज खास भेट घेण्यासाठी इथं आलेले आहेत. तुम्ही त्यांना विचारू शकता प्रश्न तुमचे. तुमचा एकदा परिचय करून द्या. सुनील विष्णू चव्हाण, तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आता हे म्हणले 51 लाखाचं उत्पन्न घेतलं तर क्षेत्र किती होतं? क्षेत्र होतं 6 एकर. 6 एकर. हो, 6 एकर क्षेत्र होतं. मेलोडी कंपनीचं मला साहेबांनी जरा लावा म्हणली, ही लावलं मी 6 एकर क्षेत्रात कलिंगड. असं होतं की त्या दगड कशी माळात असते ती तशी दगड ठुल्याने रानात कलिंगड होत. मेलोडीनं मला मालामालच करून टाकलं. असं मालामाल केलं की अक्षरशः प्लॉट मध्ये कलिंगड पण भरपूर, दर पण मला 34 रुपये गावला. आणि माल सगळा सेटिंग फिटिंग सगळं लय व्यवस्थित आहे. मेलोडीला सेटिंग म्हणजे कोणच्याच कंपनीला दुसऱ्या ठामपणे मी सांगतो एवढं सेटिंग कोणत्याच कंपनीला नाही. हो, तर विशेष म्हणजे हा प्लॉट कलिंगड रोप लावल्यापासून 70 दिवसामध्ये निघतो, 60 ते 70 दिवसामध्ये. पण ट्रीटमेंटमुळे यांचा प्लॉट 51 दिवसात हार्वेस्ट झाला. बरोबर 51 दिवसात झाला. बरोबर 51 दिवसात. हो, 51 दिवसातच रोप लावलं होतं. रोप लावल्यापासून 51 दिवसातच. हो, 6 एकर कलिंगड लावलं होतं. 149 टन माल निघाला. 149. 34 रुपये रेट भेटला. हो, 6 एकर मध्ये किती माल निघाला? 149 टन. 149 टन. 149 टन. आणि महाग होता एवढं 2 नंबरची माल राहतोय ती माल ह्याच्यात राहत नाही. आपल्याला 1 नंबर मध्ये सगळं 149 ती निघाला. आणि 6 एकर मध्ये अवघा 10 टन माल निघालाय माझा 2 नंबर. काय काय ह्याच्यात प्लॉट मध्ये 1 नंबर 5 टन निघतो, 10 टन माल 2 नंबर निघतो. 2 नंबरला दर कमी असतो ना, आपल्याला 1 नंबर माल पाहिजे. 1 नंबर ह्या व्हरायटीत 1 नंबर सगळा माल राहतो. ह्याच्या आधी तुम्हाला या पिकाचा अनुभव होता का पहिल्यांदाच लावलं लागवड? नाही, 1 एकर लावून मी बघितलं होतं आधी. 1 एकर लावल्यानंतर नंतर 6 एकर लावलं. एकदम 6 एकर लावलं. म्हणलं धाडस केलं तर ही फसवत नाही आपल्याला. मेलोडी कलश कंपनी ही आहे का नाही कलिंगड, ही फसवत नाही, ही मला गॅरंटी होती. तरी तुमचा खर्च किती झाला त्या पिकासाठी? खर्च माझा झाला 3.5 लाख रुपये सगळा. 6 एकराला? हा, 6 एकरात 3.5 लाख झालता. आणि 51 लाख झालं तुम्हाला. माझ्याकडे अजून ती पट्टे आहेत, सगळं आहे. हो, आणि वाटल्यास कोणा शेतकऱ्याला प्लॉट बरं का ती डम्पिंगचा वगैरे का नाही, एक येल गावला नाही 6 एकरात. 6 एकर. हो, 6 एकर. व्हायरस तर नाहीच, व्हायरसचं डोक्यातनच काढून टाक. व्हायरस 99% नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 97 30 37 55. ओके, धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्व शेतकरी बंधूंचं मी कलश सीडच्या बारामती कृषी केंद्र या विभागामध्ये सर्व शेतकरी बंधूंचं हार्दिक स्वागत करतो. मी वैभव परभणीकर. आज आपण कलिंगडविषयी माहिती घेऊया. आणि कलिंगडच्या या ठिकाणी आपल्याकडे 4 व्हरायटी आहेत. त्या 4 व्हरायटीची तुम्हाला मी माहिती त्या ठिकाणी देणार आहे. नंबर 1 कलश कंपनीचं हे असणारं मेलोडी. हे मेलोडी वाण सगळ्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सगळ्यात सुप्रसिद्ध वाण आहे. आणि कंपनीचं ब्रँड हे जे आहे याचं उत्पादन कमीत कमी 15 टनपासून तर 45 टनापर्यंत या व्हरायटीचं उत्पादन आहे. ही व्हरायटी तुम्ही केव्हाही 12 महिन्यामध्ये लावू शकता. दुसरं जे वाण आहे आपल्याकडं कॅन्डी. ही व्हरायटी आम्ही फक्त 3 महिने देतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ह्या थंडीच्या काळामध्ये ही व्हरायटी लावतात की याचे आमचं स्लोगन आहे की बडगई थंडी लगाव कॅन्डी. ह्यासुद्धा व्हरायटीचं उत्पादन मेलोडी इतकंच आहे. याचं उत्पादन तुम्हाला 15 टनापासून तर 45 ते 50 टनापर्यंत त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी निघतं. तिसरी व्हरायटी आहे आपली 1697 समृद्धी. ही सुद्धा व्हरायटी आम्ही 3 महिनेच देतो. यासुद्धा व्हरायटीचं ॲव्हरेज त्या ठिकाणी 15 टनापासून तर 45 टनापर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसनुसार त्या ठिकाणी आहे. ही व्हरायटी एकदम आकर्षक, लाल आणि कमी इल्ड
मध्ये येणारी ही सुद्धा आपलं कमी दिवसामध्ये येणारी सुद्धा ही व्हरायटी आहे. त्यानंतर कलश कंपनीने एक क्रांती केलेली आहे की आपल्याला सगळ्याच कलिंगडचे कलर आतमधून लाल आहेत, पण एक वेगळं असं कलिंगड आलेलं आहे की ज्या कलिंगडचं नाव आहे कोरल. हा कलिंगड तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये दिसेल, एकदम त्याचा युनिक कलर आहे ऑरेंजमध्ये. बाकी सगळ्या व्हरायटीचा रंग आतला गर हा लाल कलरचा असतो, पण याच्यातला आतला हा गर तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये आहे. ही मार्केटमध्ये उपलब्ध झालेली व्हरायटी आहे. ज्या शेतकऱ्यांना जर ऑरेंज कलर पाहिजे असेल तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. का सांगतो की सगळ्या व्हरायटीचे जर कलर आतून ऑरेंज असतील, मिनिमम जर रेट आपण 10 रुपये कलिंगडचा पकडला तर हे कोरल व्हरायटीचं कमीत कमी 1 किलो मागं तुम्हाला 3 रुपये एक्स्ट्रा त्या ठिकाणी भेटणार आहेत. 13 रुपयानं किंवा 15 रुपयानं ही व्हरायटी तुम्हाला किलोला मागणार आहेत. म्हणून शेतकरी बंधूंना मी आवाहन करतो की येत्या सीझनमध्ये तुम्ही कलश कंपनीचं कोरेल हे वाण निवडा आणि आपली आर्थिक सुविधा त्या ठिकाणी वाढवा. ह्यासुद्धा व्हरायटीचा ॲव्हरेज कमीत कमी 15 टन पासून तर 40-45 टनापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. आता तुम्ही ज्या 4 व्हरायटी सांगितल्या त्यात आता मार्केटमध्ये कुठल्या व्हरायटीला मागणी आहे जास्त? मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मेलोडी हे वाण जाते, सगळ्यात जास्त मेलोडी हे वाण जाते. त्यानंतर आपली कॅन्डी म्हणून एक वाण जाते. आणि उन्हाळ्यामध्ये समृद्धी हे सुद्धा चांगलं त्या ठिकाणी वाण आहे. खूप बेस्ट इल्ड येणारं वाण आहे त्या ठिकाणी. ॲव्हरेज टनेजमध्ये माल निघतो. आणि हे चौथं जे वाण आहे क्रांतिकारी वाण आलेलं आहे कंपनीकडं ऑरेंज कलरमध्ये, हे कोरेल सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लावता येईल. खर्चाच्या ह्याच्यात विचार केला तर खर्च आणि उत्पन्न यात जर विचार केला तर कोणती व्हरायटी म्हणजे परवडेबल आहे? आता जर खर्चाचा आणि उत्पादनाचा विचार जर करायला गेलं, ज्या शेतकऱ्यांना काहीतरी युनिक करायचं असेल किंवा मार्केट चेंज करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना निश्चित आवाहन करतो की कोरेल हे वाण त्या ठिकाणी लावावं. उत्पन्नाला चांगला आहे. उत्पादन एकदम चांगलं. हवामानाला, प्रतिकूल हवामानाला ही व्हरायटी एकदम टॉलरन्स आहे. जो व्हायरस येतो व्हायरसला सुद्धा त्या ठिकाणी ती व्हरायटी टॉलरन्स मध्ये तुम्हाला मिळेल. आणि खर्चाचा विचार केला तर ह्या तिन्ही कलिंगड हे पीक असं खर्चिक पीक आहे. कमीत कमी कलिंगडला एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतोच. कोणतंही कलिंगड लावा तुम्ही त्या ठिकाणी 70 ते 80 हजार रुपये खर्च तुम्हाला निश्चित येणार आहे. पण याला तुम्हाला त्या ठिकाणी बाजारपेठ 3 रुपयाने रेट ना आगाव भेटणार आहे किलोला. रेट ना आगाव भेटणार आहे तुम्ही म्हणला, पण आता ही व्हरायटी नवीनच आहे मार्केटमध्ये असं पण तुम्ही म्हणताय. हो. मग त्यात अडचणी काय नवीन व्हरायटीला? अडचणी काहीच नाही. जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने कलिंगड करतात, समजा मेलोडी करतात, कॅन्डी करतात किंवा 1697 समृद्धी करतात, त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कोरलला प्रॅक्टिस करायची. कारण युनिक आहे कलर फक्त याचा डिफरंट आहे. बाकीचे कलर लाल आहेत, हा ऑरेंज कलर मध्ये. त्यामुळे तुम्हाला रेट त्या ठिकाणी निश्चित 2 रुपये 3 रुपये त्या ठिकाणी निश्चित जास्त भेटणार. ह्या 4 व्हरायटीत व्यवस्थापन 4चं एकच आहे का काय वेगळा? नाही, काय सगळ्या व्हरायटी सेम व्यवस्थापन आहे. फर्टिगेशन मॅनेजमेंट असेल, तुमचं फवारणीचं शेड्यूल असेल, पाण्याचं शेड्यूल असेल, सगळं सेम व्हरायटीला तुम्ही ज्या करताय त्या व्हरायटीला तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे ही जी कॅन्डी ही आमच्या कलर सीड्स कंपनीची व्हरायटी आहे. ही व्हरायटी फक्त आणि फक्त थंडीसाठीच लावायला पाहिजे. शेतकऱ्यांनी थंडीसाठीच लावायला पाहिजे. कारण थंडीमध्ये अडचणी अशा येतात की मधमाशीचं प्रमाण कमी असतं, तर त्यावेळी काय होतं सेटिंग होतं, पण काही प्रमाणामध्ये गोल राहतं किंवा आपल्याला कलिंगड परफेक्ट ॲब्लॉंग शेपमध्ये आईस बॉक्समध्ये पाहिजे असेल तर नक्कीच ही कॅन्डी ही व्हरायटी तुम्ही फक्त आणि फक्त थंडीसाठी लावली पाहिजे. बाकी वर्षभर तुम्ही मेलोडी कधीही करू शकता. समरमध्ये थंडीमध्ये सुद्धा मेलोडी चालते. पण जर काही शेतकऱ्यांना अडचण येत असतील, काही भागामध्ये थंडी जास्त असेल तर कॅन्डी ही व्हरायटी नक्कीच लावायला पाहिजे.